नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय शासन निर्णय झाल्यावर काय म्हटलेलं आहे, 6 वर्षावरील कालावधीच्या थकीत देयकांना प्रशासकीय मंजुरीसाठी शासनास सादर करण्याबाबत सर्व लेखाशीर्ष दिनांक 31 मार्च 2026 अखेरपर्यंत 1 ते 6 वर्षाचा कालावधी या प्रशासकीय मान्यतेच्या दिनांकापासून गणण्यात येत होता। त्यानुसार देयकाचा प्रत्यक्ष कालावधी कोणताही असला तरी त्याचा अदायनीबाबत ज्या तारखेस मान्यता मिळाली त्या तारखेपासून पुढे 6 वर्ष कालावधीपर्यंत देयके संचालन स्तरावर मंजूर करण्यात येत होती। तथापि संदर्भ क्रमांक 3 नुसार देयकाच्या कालावधीची गणना प्रशासकीय मान्यता तारखेपासून न करता प्रत्यक्ष कालावधी ग्राह्य धरून 6 वर्षाच्या वरील कालावधीचे देयके शासनास सादर करण्यास सूचना देण्यात आलेल्या आहे। प्राप्त निर्देशानुसार एप्रिल 2020 पासून पुढील कालावधीचे देयके संचालन स्तरावर मान्य करता येणार असून उक्त मार्च 2020 व त्यापूर्वीच्या कालावधीतील देयके शासनास प्रपत्र क मध्ये सादर करायचे आहेत। त्या अनुषंगाने संचालनालयाच्या स्तरावर प्राप्त झालेली थकीत देयके शासनाकडे पुढील मंजुरीसाठी सादर करणे आवश्यक असल्याचे प्रपत्र क मध्ये शासन पत्र क्रमांक दिनांक 5 जुलै 2021 मधील तपासणी सूचनानुसार फेर सादर करण्यासाठी परत करण्यात येत आहे। सदरील थकीत देयके संबंधित क्षेत्रीय कार्यालयाने प्रश्न क्रमांक सी मध्ये तपासणी सूचीनुसार सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून ऑनलाईन पद्धतीने शिफारस सादर करावी। इतर 6 वर्ष कालावधीच्या आतील देयके नियमित पद्धतीने प्रपत्र ब मध्ये संचालनालयास मान्यतेवर सादर करावीत। सन 2026-27 पासून पुढील कालावधीत सर्व देयके केवळ ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यात यावी। ज्या प्रकरणात अनेक पुरावेपत्राची गरज आहे अशा प्रकरणात तसेच न्यायालयीन प्रकरणं व लोकायुक्त प्रकरण यांची नसती पेजिंग करून स्कॅन करून अपलोड करण्यात यावी। तसे वेळोवेळी दिलेल्या सूचनानुसार सर्व आवश्यक कागदपत्रे स्पष्ट स्कॅन करून अपलोड करण्यात यावी। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजायची व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।